कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षी शाहू महाराज यांनी 19 जानेवारी 1914 रोजी हा रथोत्सव सुरू केला। हा रथोत्सव छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराणी ताराराणींचा रथोत्सव म्हणून साजरा होतो। अंबाबाईचा रथोत्सव जो होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी महाराणी ताराबाईंचा आणि तिसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा रथोत्सव पूर्वी निघायचा। पण ती प्रथा कधी कोणत्या काळात बंद झाली माहीत नाही, पण त्यानंतर काही वर्षापूर्वीपासून ही प्रथा एकच दिवस चालते। हा रथोत्सव दोन्हीचा मिळून एकच रथोत्सव सुरू होतो। हा रथोत्सव सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश काय होता की चैत्रात येणारी लोक, ज्योतिबा यात्रेला जी लोक यायची त्यांचा मुक्काम कोल्हापूरमध्ये असायचा आणि या कोल्हापूरच्या मुक्कामात असणारी शेकडो महाराष्ट्रातील बाहेरील लोक हा शिवाजी महाराजांच्या विषयी, महाराज ताराबाईंच्या विषयी त्यांना माहिती व्हावी, त्यांचा इतिहास ते जाणून घ्यावेत म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी हा रथोत्सव सुरू केला। आणि दुसरा एक शाहू महाराजांचा उद्देश होता तो म्हणजे शाहू महाराजांचे पुत्र जे होते राजाराम महाराज आणि प्रिन्स शिवाजी हे विलायतेला शिक्षणासाठी गेले होते, ते सुखरूप परत यावे या उद्देशानेही हा रथोत्सव राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केला। आताची परिस्थिती बघितली तर म्हणजे जवळजवळ 112 वर्ष झाली प्रथा अखंडित सुरू आहे आणि अशा पद्धतीचं महामानवाची म्हणजे शिवाजी महाराजांचा आणि महाराणी ताराबाईंचा रथोत्सव हा एकमेव कोल्हापूरमध्ये होतो। इतर ठिकाणी वेगवेगळ्या देवदेवतांचे वगैरे रथोत्सव सुरू होतात, पण राजर्षी शाहू महाराजांनी हा सुरू केलेला रथोत्सव अद्वितीय आणि महाराष्ट्रातील जनतेला, खास करून शिवाजी महाराज आणि महाराणी ताराबाई साहेब यांचा इतिहास महाराष्ट्रातील जगभरातील लोकांना समजावा या दृष्टीने राजर्षी शाहू महाराजांनी अनेक पुस्तकं लोकांसमोर आणली। शिवचरित्र लोकांसमोर आणण्यासाठी अगदी काही इतिहासकारांना विदेशात म्हणजे लंडनपर्यंत नेलं आणि त्यांना उपलब्ध साहित्य मिळावं, संदर्भ साधने मिळावी यासाठी महाराजांनी खूप मोठ्या प्रमाणावर मदत केली। आणि अशाच पद्धतीच्या याच्यातून केळुस्कर गुरुजींच्या सारख्या इतिहासतज्ञाकडून राजर्षी शाहू महाराजांनी शिवचरित्र लिहून घेतलं। ही प्रथा अशीच सूर्यचंद्राप्रमाणे अखंडित राहावी ही सदिच्छा।